ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता अर्जुनने चैतन्यसमोर साक्षी ही कुणालच्या प्रेमात होती आणि कुणालने साक्षीमुळेच आत्महत्या केली याचे सर्व पुरावे आता चैतन्यसमोर आणताच आता चैतन्याला ते खोट्या साक्षीच्या प्रेमाचे कडवट दुःख खूप जड गेलेले असते, पण ते सर्व दुःख पचवत आता चैतन्य असा काही विलासच्या खुनाचा आणि साक्षीचा पुरावा अर्जुन समोर आणतो की तेने करून आता 3 सत्य बाहेर येताना आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता सायलीवरती हल्ला हा दुसरा तिसरा कोणी नसून महिपतने केल्याचे पहिले सत्य, तर विलासचा खून साक्षीने केल्याचे दुसरे सत्य, तर आता सायलीचा जीव घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये सुद्धा मोठी पाळत ठेवण्याचे तिसरे सत्य आता चैतन्य समोर येऊन आता चैतन्य कसे साक्षीचे भांडे फोडतो आणि भर कोर्टात आता अर्जुन आणि चैतन्य साक्षीच्या पुराव्याची बरसात करून साक्षीला कसा महिपत पाठोपाठ जेलचा रस्ता दाखवतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामध्ये आता चैतन्य आणि साक्षीच्या साखरपुड्यात सर्व सुभेदार येऊन मोठा भन्नाट प्लान करून आता सायलीने साक्षीच्या विरोधात कुणालचे आणि साक्षीच्या प्रेमाचे सर्व पुरावे आता अर्जुन समोर आणलेले असतात आणि मोठ्या शितापीने कल्पनाने सरबताचा ग्लास चैतन्याच्या कपड्यावर सांडून अर्जुनने चैतन्याला रूममध्ये नेलेले असते आणि त्याच वेळेस आता खिडकीतून प्रवेश करत सायली ते पुरावे घेऊन आता चैतन्य समोर येते आणि ते सर्व पुरावे अर्जुन आणि सायली आता चैतन्याला देतात. त्यातील कुणाल आणि साक्षीचा तो एक एक प्रेमाचा पुरावा बघून चैतन्याच्या काळजाची धडधड आणि ठोका वाढत असतो आणि त्याचबरोबर चैतन्याच्या पायाखालची जमीन सरकत असते आणि ते सर्व लव्ह लेटर्स, ते सर्व मंगळसूत्र, लॉकेट, त्यामधील ते फोटो बघताच आता चैतन्य हा पटकन खाली बसतो आणि चैतन्याला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. साक्षीने आपला मित्र कुणालला फसवले आणि आपल्याला सुद्धा आता तसेच खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले याचा आता चैतन्याला मोठा पश्चाताप झालेला असतो आणि वेळेवरती अर्जुन सायलीने येऊन आपले डोळे उघडवले आणि आपला सुद्धा कुणाल होण्यापासून आपल्याला वाचवले याची आता चैतन्याला जाणीव झालेली असते. आणि त्यानंतर मात्र आता अर्जुन चैतन्याला म्हणतो की चैतन्य, या प्रकरणाची सुरुवात साक्षीने केली आहे तेव्हा त्याचा शेवट आता आपण करायचा आहे आणि विलासचा खून साक्षीनेच केल्या हे आता आपल्याला शोधून काढायचे आणि त्यासाठी तुला साक्षी बरोबरच राहायचे आणि साखरपुडा करून साक्षीच्या जवळचे सर्व पुरावे आता तू आणायचे. चैतन्य म्हणतो की अर्जुन, त्या साक्षीने मला एवढं काही फसवलं, आता तू जे सांगेल ना तसंच मी करतो आणि त्या साक्षीचा एक एक पुरावा तिच्या घरातून आणि सगळीकडून बाहेर काढून मी तुला देईल, तू काही काळजी करू नकोस असे म्हणत आता तिघांनी टाळ्या देत एकमेकांसोबत भन्नाट प्लान केलेला असतो आणि याची आता त्या साक्षीला बिलकुलही खबर लागू द्यायची नाही हे ठरवलेले असते. त्यानंतर आता साक्षी आपल्या भावनांशी खेळून आपल्या सर्व प्रेमाच्या स्वप्नांच्या साक्षीने चिंधड्या उडवल्या. ज्या साक्षीवरती आपण मनापासून खरं प्रेम केलं त्या साक्षीने आपल्या प्रेमाच्या आणि भावनांशी खेळून आपला फायदा उचलवला आणि आपल्याला मूर्ख बनवले याचा आता चैतन्याला राग आलेला असतो आणि त्या क्षणी आता चैतन्य सगळ्यात मोठा डिटेक्टिव्ह बनलेला असतो आणि आता डिटेक्टिव्ह बनून साक्षीच्या काळजातले पुरावे सुद्धा बाहेर काढायचे असा चैतन्याने विचार केलेला असतो आणि लगेच आता साक्षीला काहीही खबर लागून न देता साक्षीवरती तसेच खोट्या प्रेमाचे भरभरून नाटक करत चैतन्य आता एक एक पुरावा शोधण्यासाठी साक्षीच्या प्रत्येक हालचालीवरती आणि प्रत्येक आता कामावरती चैतन्य हा नजर ठेवून असतो. करडी नजर ठेवून साक्षी आता कुठे जाते, काय करते, कुणाशी बोलते आणि घरामध्ये काय काय करते याची सर्व आता खडानखडा माहिती चैतन्य घेत असतो. इकडे आता साखरपुडा झाल्यानंतर साक्षी विचार करते की आता चैतन्य गडकरी नावाच्या कुत्र्याला आपण आपल्या पायाशी साखरपुडा करून कायमचं बांधून ठेवलंय. आता अर्जुन येऊ देत नाही ते दुसरं कोणी, तो चैतन्य कोणाचंही ऐकणार नाही. चैतन्याला असं काही खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं ना की त्याला आता कुणावरही विश्वास
विश्वास राहिलेला नाही आणि माझ्या विरोधात कुणी काही बोलले तरीसुद्धा तो विश्वास ठेवणार नाही आहे. तेव्हा आता आपण आपल्या अण्णांना सोडवण्याचं काम केलं पाहिजे असा आता साक्षीने विचार करून पटकन आता साक्षी ही अण्णांचा सगळ्यात भरोशाचा माणूस, ज्या माणसाने आश्रमात जाऊन विलासची बॉडी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता, त्या माणसाला आता साक्षीने बोलावलेले असते. आणि आता साक्षी विचार करते की हा अर्जुन विलासच्या खुनाचा पुरावा बाहेर काढील आणि आपल्याला त्या आश्रमातून विलासची बॉडी कशीही करून बाहेर काढून तिचं प्रेत जाळावं लागेल आणि मग त्या अर्जुनच्या हाती काय पुरावा लागणार असा विचार करून आता साक्षीने त्या माणसाला बोलावलेले असते. आणि पुन्हा आता त्या माणसाला आश्रमात ती बॉडी शोधण्यासाठी ती पाठवणार असते. तो माणूस येताच आता साक्षी गुप्त खोलीत त्या माणसाची भेट घेते आणि त्याला सर्व हकीकत सांगू लागते. इकडे आता डोळ्यात तेल घालून करडी नजर ठेवलेला चैतन्य हा पटकन आता दरवाजेपाशी येतो आणि साक्षी काय करते हे बघू लागतो. तर आता मांजराच्या पावलांनी दबक्या आवाजाने आता चैतन्य हा तिथे ते सर्व बघत असतो. तर आता साक्षी त्या माणसाला म्हणते की मी तुला एक सांगते बघ, आजपर्यंत अण्णाने दिलेल्या तुकड्यांवरती तुम्ही जगत आले आहात, पण साधं अण्णांचं एक काम तू करू शकला नाहीस. त्या आश्रमातली पुरून ठेवलेली विलासची बॉडी तुला अजूनही काढता आलेली नाही. तर आता मी तुला सांगते, जर तू यावेळेस ती बॉडी काढायला अपयशी ठरला ना, तर मग मी तुला कायमचा हाकलून देईल आणि यापुढे तू कोणत्याही कामाच्या लायकीचा नाही ना, म्हणून तुला मी कुठलेही काम देणार नाही. तर आता लगेचच साक्षी म्हणते की अण्णा जेलमध्ये आहेत, तेव्हा काहीही करून त्या विलासला मी त्या आश्रमात गोळी मारून जिवंत गाडलंय ना, ती बॉडी बाहेर काढ आणि तिला दफन कर. तर लगेचच तो माणूस म्हणतो की ठीक आहे मॅडम. पहिल्या वेळेस मी प्रयत्न केला होता, पण त्यावेळेस आश्रमात पोलीस गस्त घालत होते. हे काम खूप जोखमीचं आहे आणि खूप व्यवस्थित करावे लागेल. तर साक्षी म्हणते की पैशापेक्षा जोखमीचं आहे का, वाटेल तेवढा पैसा घे, पण माझं हे काम झालंच पाहिजे. तर तो माणूस आता ठीक आहे असे म्हणत निघून जातो. त्यानंतर आता चैतन्य ते सर्व बोलणे ऐकून त्या माणसाला बघताच चैतन्याला तीन सत्याची जाणीव झालेली असते. आणि ज्या वेळेस सायलीवरती हल्ला होऊन अर्जुनने सायलीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले होते, त्यावेळेस आता तो माणूस तिथेच हॉस्पिटलमध्ये असल्याचे आता चैतन्याला आठवते. आणि त्यानंतर जेव्हा अर्जुन आणि चैतन्य आश्रमात पुरावा शोधायला आले होते आणि रियुनियनसाठी आले होते, त्यावेळेस हा माणूससुद्धा तिथेच चोरून ते सर्व बघत होता आणि मला धक्का मारून त्यावेळेस तो निघून गेला. हे दुसरे सत्य चैतन्यासमोर येऊन आता हा माणूस साक्षीची भेट घेण्यासाठी इथे आला. म्हणजे साक्षीने विलासचा खून केल्याचे सगळ्यात मोठे सत्य आता चैतन्यासमोर आलेले असते. आणि आता तो माणूस आता इकडे आश्रमात विलासची बॉडी शोधायला जाताच आता इकडे चैतन्य हा वाऱ्याच्या वेगाने अर्जुनकडे येऊन अर्जुन आणि चैतन्य आता भर आश्रमात विलासची बॉडी बाहेर काढताना त्या माणसाला पकडतात. आणि जेव्हा आता विलासची बॉडी बाहेर काढताना अर्जुन आणि चैतन्य सापळा रचून त्या माणसाला कसे पकडतात आणि त्याने काय काय केलं, सायलीचा कसा सायलीवर जीवघेणा हल्ला केला, हे सर्व आता सत्य अर्जुन आणि चैतन्य त्या माणसाच्या तोंडातून कसे वधून घेतात आणि साक्षीनेच विलासचा खून केल्याचे भयानक सत्य आता भयानक पुराव्यानिशी चैतन्य आणि अर्जुन कसा शोधून काढतो आणि साक्षीला कसा जेलचा रस्ता दाखवतो, हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.